अकोट येथे लॉकडाऊनच्या काळात अवैध देशी दारू, विदेशी दारूची विक्री विरुद्ध दहीहंडा पोलिसांनी धडक मोहीम राबवली आहे। यामध्ये एकूण 21,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। जिल्ह्यात 3 दिवसाचा लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर लॉकडाऊनचा गैरफायदा घेऊन अवैधरित्या देशी दारूची विक्री करणाऱ्या विरुद्ध दहीहंडा पोलिसांनी धडक मोहीम चालवत पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पाटसूर रेल्वे येथे मिळालेल्या गुप्त माहितीवरून संजय शेगुकार वय 45 वर्ष, उमेश शुकोसे वय 30 वर्ष, राहणार पाटसुला रेल्वे यांच्याकडून अवैधरित्या देशी विदेशी दारू बाळगताना पचासमक्ष झाडाझडती घेतली असता देशी विदेशी दारूचा एकूण 21,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तर संजय शेगोकर याला ताब्यात घेण्यात आले, तर उमेश सुकोशे हा परिस्थितीचा फायदा घेत तेथून पडून गेला। दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे। सदरची कारवाई अकोट पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील सोनवणे, दहीहंडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रेमानंद कात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय सौडेकर, दयाराम राठोड, सुभाष वाघ यांनी केली। सारंग कराडे, विदर्भ न्यूज, अकोट।